कार्यस्थ सामाजिक विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट विजय रामा उघरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत पेण तालुक्यातील अतिशय दुर्गम भागात असलेल्या महामिऱ्या डोंगर प्राथमिक शाळा आसाणे येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आणि त्यांच्या मनात शिक्षणाविषयी आवड निर्माण व्हावी याच उद्देशानं हा अनोखा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला। या उपक्रमात गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना वह्या, पेन, दप्तर आणि इतर आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले। साहित्य मिळताच चिमुरड्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला। यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट विजय उघडे यांनी आपली भूमिका मांडली। दुर्गम भागातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये हीच या उपक्रमामागील मुख्य भावना असल्याचं त्यांनी सांगितले। आज मी 23 वर्ष पूर्ण करीत आहे आणि 24व्या वर्षात पदार्पण करत आहे। आणि हे जी शाळा आहे ही शाळा मूळ गाव माझा हा आसानीच आहे। मी आता फक्त खाली स्थलांतरित आहे आणि आज माझा वाढदिवस आहे। त्या निमित्तानं एक शैक्षणिक आणि सामाजिक कार्य व्हावं या उद्देशानं ज्या मायभूमीत मी जन्म घेतला त्या मायभूमीत मी सदैव झटत असतो। त्या डोंगर दऱ्यातील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवले पाहिजे या हेतूनं मी आज हा माझ्या वाढदिवसाच्या औचित्य साधून मी या कार्यक्रमाला सर्व विद्यार्थ्यांना वह्या वाटप आणि शैक्षणिक साहित्य वाटप केलेलं आहे। याकरिता मी शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय विनोदजी सर आणि त्यांचे सहाय्यक सर यांचं सरचे स्वागत करून आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद। आज खरं तर खूप आनंद झालेला आहे। आम्हा शिक्षकांपेक्षा आमच्या लहान लेकरांना जास्त आनंद झालाय, कारण आसाणी हे जर गाव पाहिलं तर ते अतिशय दुर्गम भागातील आहे आणि हे जे विद्यार्थी आहेत यांना अतिशय शैक्षणिक सुविधा वगैरे खूप कमी प्रमाणात मिळत असतात। त्यामुळे त्यांना एखादा तळपत्या सूर्याची गरज नाही, तर गरज असते फक्त एक आशेच्या किरणाची। आणि त्या आशेचा किरण बनून आज माननीय ॲडव्होकेट विजय उघडे साहेब इथे त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आमच्या शाळेत आलेत। वाढदिवस बऱ्याचदा मोठी लोक असे अगदीच ऐशाराम करत चैन करत साजरा करत असतात, पण या विद्यार्थ्यांच्या समवेत त्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून त्यांनी हा वाढदिवस साजरा केला। त्याबद्दल खरंच मी त्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो। आणि ते ह्याच शाळेत शिकलेले आहेत। खरं तर शिक्षणातून आपण जी पायरी चढून यशाचा किनारा गाठला त्या पायरीला कधी विसरू नये। आज त्यांनी पायरीला अजिबात विसरले नाही, त्यामुळे निश्चित ते जे एक उत्तम व्यक्तिमत्व आहेत। त्यांना ह्या वाढदिवसानिमित्त मी शुभेच्छा देईन की त्यांना खूप यश मिळू दे आणि यशाचा अगदी शिखर त्यांनी गाठू दे। आमच्या विद्यार्थ्यांच्या त्यांना अगदी जी शुभाशीर्वाद आहेत किंवा हे जे चांगले कार्य करतात त्याचे शुभाशीर्वाद पाठीशी आहेतच। त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर। इथे जमलोत वाढदिवसानिमित्त। विजयरावांचं सांगायचं झालं तर विजयराव बोलतो, कारण त्यांनी या छोट्याशा त्यांच्या या प्रवासामध्ये आज ते 23 वर्षाचे आहेत आणि या छोट्याशा प्रवासामध्ये खडतर ह्याच्यातून ते आता ह्या यशापर्यंत पोहोचलेले आहेत। त्यांचं शैक्षणिक जीवन ह्या शाळेपासून सुरू झाले असलं तरी त्यांनी त्यांची वकिली ही ॲडव्होकेट असताना हॉस्टेलमध्ये सर्व स्वतः करून स्वतः जेवण स्वतःचं हे सगळं स्वतःच करायचं। हॉस्टेलमध्ये त्यांनी हालाकीचे दिवस काढून गरिबीतून शिक्षण घेतलेलं अतिशय गरीब कुटुंबातली ही व्यक्ती। त्यामध्ये त्यांच्या आईवडिलांचा त्यांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहेतच, परंतु आईवडिलांचा तो पाठिंबा घेत त्यांनी आपल्या बुद्धीच्या जीवावर त्यांनी स्वतःच्या जीवावर स्वतः एक चांगली भरारी त्यांच्या शैक्षणिक जीवनात घेतलेली आहे। तसेच इतर ठिकाणी सुद्धा मग कोणत्याही सामाजिक असो गोष्टी सामाजिक क्षेत्रात आहेतच, पण वैयक्तिक क्षेत्रात सुद्धा मोठ्या लेवलला गेलेली व्यक्ती एक मित्र म्हणून मी त्यांना एक चांगलं मला प्राऊड होतंय, मला एक आनंद होतोय। त्यांच्या या जीवनामध्ये अनेक लोक चांगली भेटली त्यांना की त्यांना त्या यशापर्यंत पोहोचता आलं। आणि आमचं भाग्य की आम्हाला हे विजय सारखा एक चांगला मित्र लाभला। विजयरावांना त्या आजच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। माझं सांगणं एवढं आहे की आजच्या वाढदिवसानिमित्त तुमच्या मनामध्ये असलेल्या सर्व इच्छा ज्या तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या क्षितिजापर्यंत पोहोचवतील अशा सर्व इच्छा तुम्हाला तुमच्या पूर्ण हो
आणि भावी आयुष्यासाठी तुम्हाला आरोग्यमय जीवन, समृद्धी, यश तुमच्या जीवनामध्ये मिळो एवढी मी शुभेच्छा देतो. वाढदिवसाच्या शुभेच्छा. आणि आजचा